श्री स्वामी समर्थ. लोभी ब्राह्मण भाग 4. परिवर्तनाचा क्षण. त्या दिवशी लोभी ब्राह्मणाच्या आयुष्यात एक विचित्र शांतता उतरली. संपत्ती होती पण समाधान नव्हते. देवळात येताच डोळे पाणावले. तो कुजबुजला, देवा, मी तुला मागत राहिलो, पण कधी स्वतःला बदलण्याची मागणीच केली नाही रे. तेव्हाच अंतःकरणात एक आवाज उमटला. लोभ संपला तरच भक्ती सुरू होते. हात जोडले गेले, अहंकार झुकला, दान दिले गेले, क्षमा मागितली गेली आणि त्या क्षणी देव नव्हे मन बदलले. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे. लोभाने मिळालेले काहीही टिकत नाही, पण नम्रतेतून मिळालेली कृपा कधीही कमी पडत नाही. ज्या दिवशी मला हवे याऐवजी मला बदलायचे आहे असे वाटते ना, तोच खरा चमत्कार घडतो. श्री स्वामी समर्थ.